हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. तर टायमिंग बघू शकता, सकाळचे 7 वाजलेले आहेत. सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा वार शनिवार आहे, तारीख आहे 27 एप्रिल आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, आंघोळ झालेली आहे. दूध आणखीन आलेलं नाही, दिनेश घेऊन येईल इतक्यामध्ये आणि देवपूजा करते तोपर्यंत. आणि स्वयंपाकाचाही काही पत्ता नाही आहे. तर काल मेथीची भाजी मी निवडून ठेवलेली आहे, तर आज मेथीची भाजीच बनवणार आहे. आणि हे गॅरेजला गेलेले केळी वगैरे आणलेली होती, खाऊन गेलेले आहेत. तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. थोडासा पसारा झालेला आहे, चहा वगैरे बनलेला आहे त्यामुळे. आणि इकडे हेच बनवून ठेवलं मी. आणि ही वही किचनमध्येच असते, कशासाठी तर लिस्ट बनवण्यासाठी ठेवत असते मी. इथे ठेवलेली म्हणजे एक वही एक पेन किचनमध्ये असतेच असते. आणि हेच दिलं होतं यांच्यासाठी, तर थोडंफार ठेवलेले आहेत. आता दिनेशला देईन मी. नंतर काल द्राक्ष आणलेले होते, केळी आणलेली होती, सगळे फळं मी काढून ठेवले, थोडेफार खाल्लेले आहेत. तर चला अगोदर देवपूजा करते. आणि मेथीची भाजी मला बनवायची आहे, तर विचार करते हरभऱ्याची डाळ टाकून मेथीची भाजी बनवेल, खूप छान टेस्टी बनते. तर चला अगोदर मी कुकरला डाळ लावणार आहे आणि देवपूजा करायला सुरुवात करणार आहे. एकच कुकर झालं आहे माझ्याकडे. 2 कुकर आहेत 5-5 लिटरचे, पण त्यामधले एक कुकरचं काय ना ते वायसर निघून गेलेलं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित चालेल ना. म्हणून दिनेशला 2 दिवस झालं म्हणत आहे की ते कुकर व्यवस्थित करून आण, पण होतच नाही. याला ना वेळच भेटत नाही. गॅरेजला जायचं असतं किंवा घरामध्ये अभ्यास वगैरे करत बसला तर त्यावेळेत म्हणतो मम्मी उद्या. ते उद्या कधी येणार काय माहिती. आणि इकडं बघू शकता शेरूसोबत दिनेशची मस्ती चालू आहे. दिनेश रनिंगला गेलेला होता, पहाटे 4:30 वाजता रनिंगला जातो, 7पर्यंत घरी येतो. आल्यानंतर शूज वगैरे काढलेला आहे आणि शेरूला घालत आहे. म्हणत आहे आता माझी रनिंग संपली, तुझी स्टार्ट झालेली आहे, तू पळ आता, ते शूज वगैरे घालून. तर अशी मस्ती चालू आहे. तर अगोदर मी इकडे दिनेशला सगळी पौष्टिक वस्तू देत असते. जसं मुलं रनिंग करून येतात तशी कमजोरी येते त्यांच्यामध्ये, त्यामुळे पौष्टिक वस्तू खाणं गरजेचं आहे. तर हेच बनवून ठेवलेलं आहे. हेचमध्ये काय काय आहे तर खारीक, खोबरं, डीक आहे, नंतर काजू, बदाम, आणखीन आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आपण टाकू शकतो. इतके टाकून मी हे व्यवस्थित वाटून ठेवलेलं आहे. 1 महिन्यासाठी आपण करून ठेवू शकतो. सकाळी सकाळी अर्धी वाटी आपण हे दररोज खायला दिलं सगळ्यांना किंवा स्वतःही खाल्लं तर खूप छान असतं आपल्या शरीरासाठी. रक्ताची कमजोरी येणं, चक्कर येणं हे सगळं दूर होतं. तर इकडे दिनेशला दिलेलं आहे. कडधान्य पण मी भिजत ठेवलेले आहेत. शेंगदाणा, हरभरा, मूग हे सगळं आपण रात्री भिजत ठेवायचं आणि सकाळी खायला द्यायचं. गुळासोबत द्यायचं म्हणजे खूप छान असतं ते. आणि इकडे मी काय घेत आहे तर चहा न घेता मी इकडे ॲलोवेरा आणि आवळा ज्यूस घेते. छान असतं आणि मला पित्ताचा प्रॉब्लेम पण खूप आहे, त्यामुळे मी हे स्टार्ट केलेलं आहे. तर इकडं मी गरम पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला कोमट पाण्यातनं जे घ्यायचं आहे. तर आपण या टोपणाने 4 टोपणंही घेऊ शकता, पण मला अंदाज लागलेला आहे, दररोज घेते मी. तर अशा प्रकारे अंदाजेच मी घेत असते. तर इकडे 2 टोपण मी आवळा ज्यूस घेतलेला आहे आणि 2 टोपण ॲलोवेरा ज्यूस घ्यायचा आहे आपल्याला. आणि यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे आणि पिऊन घ्यायचं आहे सकाळी सकाळी अंशा पोटी. नंतर आपलं चहा पाणी काय घ्यायचं आहे नंतर घेणार आहे. म्हणजे यानं काय होतं, पित्ताचा प्रॉब्लेम थोडासा दूर होतो. पित्तामुळे खूप मला त्रास व्हायचा, पण जेव्हापासून मी आवळा आणि ॲलोवेरा ज्यूस घ्यायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून पित्ताचा प्रॉब्लेम दूर झालेला आहे. आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. यानंतरच मी चहा पाणी काय घ्यायचं आहे नंतर घेत असते. तर आवळा ॲलोवेरा ज्यूस मी पिलेला आहे. आता मी लागलेले स्वयंपाकात. आज मला थोडासा लेट झालेला आहे स्वयंपाक करण्यासाठी, म्हणजे टायमिंग सांगितलं तर सकाळचे 8:45-9 वाजत आहेत. आता देवपूजेलाही उशीर झालेला आहे. तर असं आज कसं झालेलं ना, थोडंसं लेट उठलेली आहे मी, कारण दिनेशला सुट्टी आहे त्यामुळे टिफिन वगैरे मला बनवायचं नव्हतं. तर निवांत उठले आणि मॉर्निंगची कामं आवरली. पूर्ण घरचं झाडणं, पुसणं, अंगणाची साफसफाई, सगळ्या झाडात पाणी देणं, सकाळच्या वेळेत ही कामं आवरली, आंघोळ वगैरे झाली आणि मग मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. स्वयंपाकामध्ये मेथीची भाजी बनवणार आहे. तर रात्रीच मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून ठेवलेली आहे, कारण मॉर्निंगच्या वेळेत आपल्याला खूप घाईगडबड असते, यावेळेत होत नाही ही सगळी कामं. आणि उद्या काय स्वयंपाक बनणार हा पण नियोजन मी रात्रीच करून ठेवते, कारण सकाळी आपली धावपळ खूप होते, सकाळी आपली मॉर्निंगची कामं खूप सारी होऊन जातात, त्यामुळे थोडीफार तयारी मी रात्रीच करून ठेवते. तर इकडं मी हरभरा डाळ 2 कप घेतलेली आहे, स्वच्छ धुलेली आहे आणि कुकरला लावली. कुकरला 3-4 शिट्या येईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया, म्हणजे हरभरा डाळ शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो. तर इकडे मी मेथीची भाजी रात्रीच निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, काढून घेतलेली आहे. आणि आता हिरवी मिरची हे पण देठ वेगळे करून घेते आणि मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. या भाजीमध्ये ना हिरव्या मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो, म्हणून हिरवी मिरचीच टाकायची. तर हिरवी मिरची मी इकडे देठ काढून घेत आहे. तोपर्यंत कुकरला 2 शिट्या आलेले आहेत, आणखीन 2 शिट्या येईपर्यंत आपण बाकीची पूर्ण तयारी करून घेऊ. आणि यांच्यासाठी टिफिन मी गॅरेजलाच पॅक करून देणार आहे. आज पतिदेव घरी जेवण करायला येणार नाहीत, कारण का गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे तो आज सुट्टीवर आहे, त्यामुळे त्यांना तिकडेच टिफिन पाठवून द्यायचं आहे. दिनेशला तेच म्हणत आहे, जे हे कडधान्य, गूळ मी खायला दिलेले हेच दिलेलं आहे.
आमचे राजकुमार निवांत खात आहेत, तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते. तर कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. आता इकडे मी लसूण सोलून घेत आहे, म्हणजे कांदा वगैरे टाकणार नाही, फक्त लसूण टाकूनच मी ही भाजी बनवणार आहे. खूप छान टेस्टी बनते, एकदम धाबा स्टाईल. कधी करून बघा. म्हणजे दररोज आपण वरण किंवा दुधी दोडका हीच भाजी जास्त प्रमाणात बनवतो, गवर वगैरे. पण कधी आदलून बदलून म्हटलं तर अशा प्रकारे आपण मेथीची भाजी टाकून हरभरा डाळीमध्ये टाकून बनवू शकतो. खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. तर इकडे लसूण सोलून घेतलेला आहे 10-12 पाकळ्या. आता टोमॅटो बारीक कट करून घ्यायचे आहे. तर इथं छोट्या मोठ्या साईजमध्ये 5-7 मी टोमॅटो घेतलेले आहेत. परत कोथिंबीर, मेथीची भाजी सगळी रात्रीच मी निवडून ठेवलेली आहे, फक्त आपल्याला आता बारीक कट करून घ्यायची आहे. आणि जशा पद्धतीने मी आज मेथीची भाजी बनवत आहे, अशाच पद्धतीने आपल्याकडे पालक असलं तरी पण बनवू शकता. खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. म्हणजे जास्त प्रमाणात मुलांना पालक खावंसं वाटत नाही, पण अशा प्रकारे आपण पालकची भाजी बनवली किंवा मेथीची भाजी बनवली, मुलंसुद्धा खूप आवडीनं खातील. तर टोमॅटो इकडे मी बारीक कट करून घेतलेले आहेत. परत हिरवी मिरची मी भाजून ठेवलेली आहे. छान गार होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत आपण ही बाकीची तयारी करून घेऊ. आणि मग मिरचीची पेस्ट बनवून घ्यायची आहे. या भाजीमध्ये ना मिरचीच्या पेस्ट जी आपण टाकतो ना, हिरवी मिरची, खूप छान फ्लेवर येतो. लाल मिरचीचा तितका टेस्ट येणार नाही, म्हणून मी हिरवी मिरचीच टाकत आहे. तर इकडे कोथिंबीर, मेथीची भाजी, टोमॅटो बारीक कट करून घेतले, लसूण मी सोलून ठेवलेला आहे. आता हिरवी मिरची छान गार झालेली आहे, तर बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि आजचं वातावरण खूप छान झालेलं आहे, म्हणजे दररोज आभाळ येणं, इजा चमकणं हे सगळं चालू होतं, पण आज पाऊस वगैरे नाही. खूप छान झालेले वातावरण, छान असं ऊन आहे. तर थोडेफार मी पापड केले आहेत, आणखीन थोडेफार मला करायचे होते, पण हे वातावरणच बिघडलं. जेव्हापासून गुढीपाडवा झाला तेव्हापासून वातावरण ठीक नाही आहे इकडं, त्यामुळे मी काहीच नाही बनवलं. आता मला साबुदाण्याचे पापड बनवायचे आहेत आणि थोडेफार ज्वारीचे पण पापड बनवायचे आहेत. तर इकडे बघू शकता भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे. एक वेळा तयारी झाली की भाजी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर हरभरा डाळ परफेक्ट शिजलेली आहे. आणि इकडं कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आणि इकडच्या काउंटरवर मी गरम पाणी बनवत ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला भाजीमध्ये गार पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं आहे. तर इकडे जिरं आणि मोहरी छान चटकल्यानंतर मी तर 10-12 पाकळ्या लसूण मोठा ठेचून टाकलेला आहे. मस्त फ्लेवर येतो. थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे हलका असा गोल्डन ब्राऊन कलर व्हायला लागला की यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे, हळदी पावडर टाकलेली आहे. भाजीला कलर छान येतो फोडणीमध्ये हळदी पावडर टाकल्यानंतर. परतून घेतलं. नंतर मी मेथीची भाजी टाकलेली आहे इकडं. तर मेथीची भाजी आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची अशा पद्धतीनं आणि फोडणीमध्ये टाकून थोडा वेळ परतून घ्यायचं. अगोदर आपल्याला वाटतं की भाजी खूप सारी आहे, पण जसं आपण परतत गेलो तशी भाजी कमी होते. छान वापरलेली आहे, बघू शकता. आता टाकू यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट. तर हिरवी मिरची पेस्ट खूप सारी मी इथं वाटून घेतलेली आहे, तर थोडीफार मी वाटीत काढून फ्रीजला ठेवून देते, म्हणजे उद्याच्याला आपल्याला भाजीमध्ये टाकता येईल. आणि 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरची पेस्ट मी भाजीमध्ये टाकलेली आहे. परतून घेतलं. आता टाकूया टोमॅटो टाकून आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. परतून घेतलं आणि कमी गॅसवरती मी झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे टोमॅटो छान विरघळजोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपण इकडे डाळ घाटून घेऊया. तर हरभरा डाळ परफेक्ट शिजलेली आहे. तर या डाळीमध्ये मी थोडीशी हळदी पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण आपण भाजीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. त्या हिशोबाने मीठ टाकलं, छान घाटून घेतलं आणि गरम पाणी थोडंसं करून टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तर जितकी पातळ पाहिजे तितकं आपण पाणी टाकू शकता, पण मी इतकंच टाकलेलं आहे. तोपर्यंत दिनेश दूध आणायला गेला होता, दूध घेऊन आलेला आहे. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते, कारण गरमीचे दिवस आहेत, असं दूध जास्त वेळ ठेवलं तर दूध खराब होऊ शकतं. आता टायमिंग 9 वाजलेले आहे. दूध येता खूप लेट होतं, कधी लवकर येतं, काही नक्की नसतं, कारण दूध दुसऱ्या गावाहून येतं. कधी एसटीला पाठवतात, कधी ते स्वतः घेऊन येतात, त्यामुळे कधी लेट कधी लवकर असं होतं. तर आल्यानंतर मी अगोदर दूध गरम करायला ठेवलेलं आहे तिकडच्या बर्नरवर आणि इकडं आणखीन थोडंसं गरम पाणी केलं आणि भाजीमध्ये मी टाकलेलं आहे, कारण हरभरा डाळ ना गार झाल्यानंतर पाणी जे आहे ना ते ॲब्झॉर्ब करून घेते आणि थिक होते भाजी, म्हणून थोडंसं मी जास्तच पाणी टाकलेलं आहे इथं. छान मिक्स करून घेतलं. तोपर्यंत इकडे बघू शकता टोमॅटो छान विरघळलेला आहे. आता जी मिक्स केलेली डाळ आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. छान मिक्स करून घेऊया. खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. बघू शकता कलर तुम्ही, दिसायला जितकी छान दिसत आहे खाण्यासाठीही तितकीच हे चविष्ट बनते. यासोबत आपण चपाती बनवू शकतो किंवा पुरी किंवा भाकरी, ज्वारीच्या भाकरीचं बनवणार आहे मी. तर इकडे भाजी बनवून तयार आहे, दूध पण गरम झालेलं आहे. तर इकडच्या काउंटर मी भात बनवत ठेवलेला आहे आणि पटकन इकडे मी भाकरी बनवून घेते आणि यांच्यासाठी टिफिन पॅक करून देते. तर दिनेशचं जेवण झालेलं आहे, टिफिन घेऊन तो गॅरेजला गेलेला आहे आणि नंतरची जी कामं आहेत, माझी देवपूजा राहिलेली होती, देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन, उंबरा पूजन. तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.